कथा विजयादशमीची। पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौल्स नावाचा एक मुलगा होता. तो सुशील होता. मौजी बंधनानंतर तो भंडोच नावाच्या भागात वरतंतू ऋषींच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. तेथे त्यांनी अगदी मन लावून विद्या ग्रहण केली. काही काळ लोटल्यानंतर कौल्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला. तो आपल्या गुरूंचा खूप आदर करत असे. त्याला नेहमी वाटत असं की गुरूंनी आपल्याला इतके ज्ञान दिले आहे तर आपण देखील गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा दिली पाहिजे. गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून मी आपणास काय गुरुदक्षिणा द्यावी हे सांगावे, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल मी आपणास ते आणून देईल असे गुरूंना सांगितले. तेव्हा गुरूंनी उत्तर दिले की कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान झालेला पाहून गुरूस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय. परंतु कौत्साला आपण गुरूच्या ऋणात राहू नये असे वाटत होते. त्यामुळे त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला. तेव्हा ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर मी तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी मुद्रा तू मला दे. पण आग्रह एक आहे, एक अट आहे की त्या सर्व मुद्रा ह्या एकाकडूनच आलेल्या असाव्यात. ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तेथून बाहेर पडला. परंतु 14 कोटी मुद्रा व त्याही एकाच व्यक्तीकडून मिळविणे काही सोपे काम नाही हे त्याला लवकरच समजले. रघु राजा मोठा, उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर पडले. तेव्हा तो रघुराजाकडे गेला. परंतु त्याच वेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ केला होता आणि ब्राह्मणांकडून सर्व द्रव्य भांडार लुटविले होते. यामुळे त्याच्याकडे आता काही शिल्लक नव्हते. रघुराजाने आपल्या घरी दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा पूर्ण होईल असे दिसत नाही. त्यामुळे तू त्याबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दानकर्ता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला आणि राजाने त्याला पुन्हा विचारले की तुला नक्की काय हवं आहे. तेव्हा कौत्साने सांगितले की मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, ज्या आत्ता तुमच्याकडे नाही आहेत आणि त्या मला एकाच व्यक्तीकडून घ्यायच्या आहेत. तेव्हा राजानं त्यास सांगितले, मी तुला 14 कोटी सुवर्ण मुद्रा 3 दिवसात देतो. कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. आता त्याने थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी सुरू केली. ही गोष्ट इंद्रास समजताच तो चिंताक्रांत झाला, कारण इंद्रास रघुराजांच्या कर्तृत्वाची माहिती होती. त्यामुळे इंद्रदेव कुबेरांकडे गेले. तेव्हा यावर उपाय म्हणून कुबेरानं सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करावा असे सांगितले. तेव्हा इंद्राने नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करविला. रघुराजाने त्या सर्व सुवर्ण मुद्रा कौत्सास दिल्या. कौत्स त्या सर्व सुवर्ण मुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेला आणि त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु वरतंतू ऋषींनी फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्सास परत दिल्या. तेव्हा राहिलेल्या सुवर्ण मुद्रा त्याने रघुराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. आता इतक्या सुवर्ण मुद्रांचं काय करावे म्हणून शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली आणि सोने मनसोक्त लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस होता विजयादशमीचा. त्या दिवशी वेळेपासून
या विशिष्ट झाडांची पूजा करून सुवर्ण मुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. शमीची पाने दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेज तत्वरूपी आहे. ही तम रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जीवांचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्तीच्या बळावर जीवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जाताना प्रभू श्री रामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणाऱ्या तेजतत्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्त मारक शक्ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या सहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्वाचे कार्य केले. दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाचे तारक तर हनुमानाचे मारक तत्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते तत्व आकृष्ट करून घेऊन ते वायुमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडित आहे असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदानप्रदान होते त्यावेळी हे तेजतत्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या सहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्यांच्या पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा. महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला. त्या जोरावर मेलेल्या राक्षसांना तो पुन्हा जिवंत करी. महिषासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले. इंद्राचा महिषासुराने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. महिषासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महायक्षिणी मोहमाया चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलोमा दुर्धर दुर्मुख बिडाल यांच्यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजया देवीने ठार मारले. त्यामुळे तालचंग राक्षस संतापला आणि त्याने विजया देवींवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करून तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालले होते. 10व्या दिवशी विजय मिळाल्याने विजया देवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे. रामायणानुसार अयोध्येचे राजा दशरथ यांचे पुत्र भगवान राम यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण देखील वनवासात गेले होते. वनवासाच्या काळात लेकांचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले. भगवान रामाने हे पाहिल्यावर रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. रावण हा एक महान पंडित आणि पराक्रमी योद्धा होता. त्याला अनेक वरदान मिळाले होते आणि त्याला अपराजेय मानले जात होते.
रामाने वानर सेनेच्या मदतीने, ज्यामध्ये हनुमान, सुग्रीव, जांबवंत यांचा समावेश होता, रावणाशी युद्ध केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. शेवटी रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, जो वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. हा कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. विजयादशमीला रावण दहन करण्याची परंपरा देखील आहे, ज्यामध्ये लोक रावणाचे पुतळे जाळून हा संदेश देतात की अहंकार, लोभ आणि अन्य वाईट गोष्टींचा अंत नक्कीच होतो. या दिवशी लोक नवीन कार्याची सुरुवात करतात, जी शुभ मानली जाते. अनेक ठिकाणी शस्त्रपूजन आणि विशेष पूजा अर्चना केली जाते. विजयादशमी हा एक उत्सव आहे, जो हा संदेश देतो की जेव्हा आपण सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालतो, तेव्हा विजय निश्चितच होतो. दुर्योधनाने पांडवांना जुगारात हरवून 12 वर्षांचा वनवास आणि 13व्या वर्षात अज्ञातवासाची अट घातली होती. 13व्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले गांडीव शमी वृक्षावर लपवून ठेवले होते आणि बृहन्नलाच्या रूपात राजा विराटाच्या सेवेत होता. जेव्हा गायींचे रक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावे लागले, तेव्हा त्याने शमी वृक्षावरून आपल्या धनुष्य काढून शत्रूंवर विजय मिळवला. त्याचप्रमाणे रामचंद्रजींनी लंकेवर चढाई करताना शमी वृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळवला होता. म्हणून विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळच्या विजय काळात शमीपूजन केले जाते. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, रामभक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विजयादशमीची कथा आणि ती का साजरी केली जाते, त्यासोबत दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात, याबद्दलची माहिती आणि जी खरोखर कथा आहे ती तुम्हाला सांगितली आहे. व्हिडिओ कसा वाटला, कथा कशी वाटली, नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चला बाय. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं वर्ष सुख, समृद्धी, आयुष्य, प्रगती, धनधान्यांनी भरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा एकदा विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा.